तर मोठी बातमी राजकीय वर्तुळातून आदित्य ठाकरे हे ठाकरे गटाचे कार्याध्यक्ष होणार अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। ठाकरे गटात 2003 ची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा आहे। पक्षाच्या वर्धापन दिनी संघटनेत बदल होण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे बदल होणार, तर 19 जूनला पक्षाचा वर्धापन दिन आहे, तसेच 2003 प्रमाणेच संघटनात्मक बदल होण्याची चर्चा सुरू आहे। या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडे। जय, आदित्य ठाकरे ठाकरे गटाचे कार्याध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात काही नवे फेरबदल हे होणार आता अशी चर्चा तिथे होताना आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये प्रामुख्याने युवा नेते आदित्य ठाकरे यांना जे आहे ते कार्याध्यक्ष पद हे मिळणार अशी चर्चा सुद्धा त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते। खरं म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत, त्याच पद्धतीने कार्याध्यक्ष पद हे आदित्य ठाकरे यांच्याकडे जाणार का असा प्रश्न आता जे ते पडताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या संदर्भात आता शिवसेनेत ठाकरेंच्या 2003 ची पुनरावृत्ती ही पुन्हा एकदा शिवसेना होणार का आणि यामुळे मोठे बदल जे होतील ते सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार। दरम्यान संजय राऊत यांनी सुद्धा त्यांनी अनेकदा आपल्या भाषणामध्ये सांगितलं आहे की तरुणांना संधी देण्याच्या भूमिकेला जे आहे ते ठाम आहेत आणि त्यामुळे ठाकरे गटात जास्तीत जास्त जे आहे ते तरुण जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, आमदार आहेत यांना खरं तर प्रामुख्याने जबाबदाऱ्या या देण्यात येणार। त्यामुळे लवकरच या संदर्भातली आता कार्यकारिणी बैठक सुद्धा घेण्यात येणार आणि या संपूर्ण बैठकीमध्ये या संदर्भातला प्रस्ताव हा मांडला जाईल आणि या संपूर्ण या गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी एकंदरीत होईल। त्यामुळे 19 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनी या संघटनेत बदल होण्याची शक्यता जी दाटपणे वर्तवली जाते। त्यामुळे ज्यावेळी या संदर्भातली आता बैठक जी पार पडेल, कार्यकारिणी बैठक, यामधूनच नेमकं निश्चित होईल की कार्याध्यक्ष पदी आदित्य ठाकरे हे विराजमान होतील का आणि नवी जबाबदारी ही त्यांच्यावरती पक्षाच्या माध्यमातून सोपवली जाते का? निश्चित जय, आता या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।